प्रशासनाच्या नाकाखाली संगमनेरात बनावट दारूचा काळा मुंडा तर तुकाराम मुंडे पॅटर्न राबवून भेसाळखोरांचे कंबरडे मोडा. 5.5 लाखाच्या मुद्देमालासह दोघांना बेड्या. भर चौकात हॉटेल सुरभीवर धाड. तर या कारवाईनंतर दारूबंदी कृती समितीकडे सर्वांचे लक्ष. बघा सविस्तर न्यूज NMP वर. नमस्कार, जय भारत, जय संविधान. न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून, आणि बातमी आहे ती आरोग्याशी खेळणाऱ्या आणि शासनाचा महसूल बुडवणाऱ्या भेसाळखोरांविरोधात राज्यभरात सनसनाटी निर्माण करणारे संधी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यासारख्या कठोर आणि धडक कारवाईची गरज आता संगमनेर शहरात स्पष्टपणे दिसू लागली आहे. एका बाजूला प्रशासन कागदी कारवायामध्ये व्यस्त असताना दुसरीकडे शहरात थेट राहत्या घरातच बनावट दारू बनवण्याचा भयंकर प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क एक्साईज विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल 5,38,840 रुपयाच्या बनावट दारूसह दोघांना अटक करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन असो किंवा उत्पादन शुल्क, तुकाराम मुंडे यांनी जिथे जिथे काम केले तिथे भेसाळखोर आणि बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. संगमनेरात घडलेला हा प्रकार पाहता इथेही त्याच मुंडे पॅटर्न प्रमाणे शून्य सहनशीलता अर्थातच झिरो टॉलरन्स दाखवत असा माफियांचे कंबरडे मोडण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. कारण हा केवळ महसूल बुडवण्याचा प्रकार नसून थेट नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संगमनेर शहरातील जानता राजा मैदानाजवळ संबंधित प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संगमनेर शहरातील जानता राजा मैदानाजवळ असलेल्या शिवाजीनगर वडजेमळा येथील शोभा काल्डा यांच्या राहत्या घरात बनावट दारू तयार केली जात होती. एक्साईज विभागाचे जवान वसंत पालवे यांना मिळालेल्या या बातमीच्या आधारे निरीक्षक योगेश सावखेडकर यांच्या पथकाने सापळा रचून धाड टाकली. या कारवाईत शिवकुमार मनोजकुमार काल्डा आणि सौरभ अरविंद पापडेजा या दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईमध्ये जप्त केलेला साठा रॉयल इन्फॅक्ट व्हिस्की 750 मिलीचे तब्बल 34 बॉक्स, तसेच विविध नामांकित ब्रँडची बनावट झाकणे अर्थातच बुच्चन आणि रिकाम्या बाटल्या. तर नेहरू चौकातील हॉटेल सुरभी येथेही दारू विक्रीसाठी पाठवली जात असल्याचे समोर आल्यावर तेथूनही 68,000चा बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्रात दारूवरील एक्साईज ड्युटी जास्त असल्याने गोव्यातून आणलेली स्वस्त दारू इथल्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून त्यावर बनावट बुचे लावून ती ग्राहकाच्या माथी मारली जात होती. आरोपींना न्यायालयाने 12 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून दुय्यम निरीक्षक प्राची देखणे पुढील तपास करत आहे. यात मुद्द्याची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ काही हजार किंवा लाखांचा मुद्देमाल जप्त करून भागणार नाही, तर या रॅकेटच्या मुळाशी जाऊन ही बनावट दारू कुठे कुठे पुरवली जात होती याचा पर्दाफाश केला पाहिजे. तुकाराम मुंडे यांच्याप्रमाणेच निष्पक्ष आणि कठोर पावले उचलून या नेटवर्कमधील सर्व मुख्य सूत्रधारांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली. विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क सागर धोमकर साहेब, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर 2 श्री इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जानता राजा ग्राउंडजवळ वडजेमळा येथील शोभा काल्डा यांच्या राहते घरी बनावट मद्य निर्मिती होते याबाबतची खात्रीलायक बातमी मिळालेली. सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे उपस्थित इसम नामे शिवकुमार काल्डा व सौरभ पापलेजा यांचे ताबे कब्जात. रॉयल इम्पॅक्ट विस्कीचे 750 मिलीचे 34 बॉक्स मिळून आलेले आहेत आणि विविध ब्रँडचे विदेशी मद्याचे बुचे, विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या असा 5 लाखाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे. तसेच शिवकुमार काल्डा यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिक तपासात हॉटेल सुरभी FL3 क्रमांक 193 नेहरू नगर संगमनेर या ठिकाणी एक 68,000चा मुद्देमाल मिळून आलेला आहे. बनावट असा एकूण 6 लाखाचा बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही माहिती मिळाली होती आमचे संगमनेर विभागाचे जवान श्री वसंत पालवे यांना. त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार आम्ही नियोजन करून सापळा रचून तिथे छापा टाकला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्राची देखणे, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर 1 या करत आहेत. सदर कारवाईमध्ये 2 आरोपी मिळून आलेले आहे. त्यांना
9/8/2026 रोजी माननीय न्यायालय संगमनेर या ठिकाणी हजर केले असता दिनांक 12/8/2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर झालेली आहे. आम्ही जनतेस आवाहन करतो की कुठेही बनावट मद्य निर्मिती, हातभट्टी किंवा इतर कोणत्याही अवैध मद्याबाबत काही माहिती असल्यास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभाग या कार्यालयाशी संपर्क साधा. प्रेक्षकांनो, एकंदरीतच या धडक कारवाईनंतर आता संगमनेर दारूबंदी कृती समिती नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. न्यूज NEP करिता रफिक सौदागर सर, शौकत पठाण, संगमनेर.